मित्र हो, भारतीय संस्कृतीत सुपारीला खूप महत्त्व आहे. सुपारीचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजापाठ करताना केला जातो. परंतु हीच सुपारी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नाही. तर अशा या सुपारीचे आपण जर सेवन केले तर नेमके कोणते फायदे होतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. तत्पूर्वी आपण आपल्या आरोग्य चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र, अशक्तपणा, पचन आणि बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्त होण्यासाठी सुपारी प्रभावी मानली जाते. सुपारीमध्ये असलेले जीवनसत्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की सुपारी खाल्ल्याने नुकसान होते, परंतु ते सत्य नाही. दररोज सुपारीचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. आपल्याला बद्धकोष्ठता समस्या असल्यास आपण सुपारीचे सेवन केले पाहिजे. यामुळे पाचन तंत्र चांगले होते. अनेक लोकांना अल्सरची खूप मोठी समस्या असते. अल्सर येण्याचे प्रमाण एवढे जास्त असते की त्या लोकांना जेवण करायला देखील त्रास होतो. जर तुम्हालासुद्धा असा अल्सरचा त्रास होत असेल तर तुम्ही सुपारी खाल्ली असता तुमची समस्या दूर होऊ शकते. आपल्यास पाठीचा त्रास, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादीचा त्रास होत असेल तर आपण सुपारी घ्यावी. सुपारीमध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्याला स्नायूंच्या वेदनांपासून आराम देतात. आपल्या दातांसाठी सुपारी खूप फायदेशीर आहे. सुपारी आपल्या दातांना मजबूत बनवते. काही लोक सुपारीची पावडर करून दात साफ करण्यासाठी सुद्धा वापरतात. तर अशी ही सुपारी अतिशय आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आपणही सुपारीचं सेवन करायला हवं आहे. मित्रहो, कुठल्याही रोगावरती किंवा समस्येवरती सुपारीचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यायला विसरू नका. तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.